जुनं ते 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसवलं तो 2 ड्रायव्हर दिसत त्याला शिटीकडे. नाही नाही जुनं ते. अहो महाराज ही जुनी माणसं आता 70-75 वर्ष ठणठणीत का राहिली माहिती का? काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गाईची सेवा आणि नीतीचा व्यवहार. नीतीचा व्यवहार आणि काळ्या आईची सेवा नंबर 1. बाकी काय असो नाही तर. अहो हे आत्ता झालं, आता अजून 5-10 वर्ष ना पट्टा राहणार नाही काही. तुम्ही पागल होणार आहे. आरगडे फिरगडे जेवढी लोक आहेत ना ते हे गुंजाळ फेंजाळ हे सगळे तुम्ही राहणार नाही. आता तुम्ही खडे आणणार 2-3 वर्षात लोकांना. 25% बहिणींची नुसती बायपास गेली तर भावाविरुद्ध केस आहे. यातल्या 25 तरी आशा निघतील आत्ता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत. आत्ता आत्ता लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला नका. आणि भांडण कशात आहे? पाया पडून सांग का महिला मंडळ थोडं. आता लक्ष्मी येईल आणि जाईल पण नाथे रक्ताचे तोडू नका. पैसा येईल आणि जाईल, त्या नाथ आहे ते. आणि तुम्ही नाथेच तोडून टाकले महाराज. आता आपल्याकडं अशी पद्धत आली आहे गुंठ्यांच्या गावाभागात, भाच्याच्या मागं मागं उभं राहिला सक्का मामा सुद्धा राहिला नाही महाराज. आता आपल्याकडे एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आहे, गुरु मामा. ही कुडून अवलाद सापडली कोणाला माहिती? गुरु मामा नावाची. हा लॉन्समध्ये भोंगळा करून हल्ला पाहिजे हा गुरु मामा. हा विनोद नाही महाराज, निवटी नाथ ते. असं कुठं चालतं का महाराज? जरी पैसा झाला तर काही कुठे गोष्टी असं चालतं का महाराज? भाऊ तो भाऊ त्याची पायजमा फाटलाय फाटू द्या ना, त्याचा शर्ट फाटला फाटू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण त्याचा अंतकरण तर निर्मळ आहे ना, फाटू द्या. व्यवहार येतो हे बा. व्यवहार आणि संसार याच्यात फरक आहे. माझं आणि माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं आणि तुमच्या भावाचं जमत नाही. हा व्यवहार आहे. तुम्ही त्याच्या घरात जाऊ नका, बोलू नका त्याच्याशी. पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल ना तेव्हा भाऊचे हे ध्यानात ठेवा, हे तोडू नका. पैसा जाऊ द्या मर द्या. 105 TMCचं जायकवाडी कोल्ड पडलं होतं आणि दुष्काळात भरलं. 105 TMCचं जायकवाडी पण लक्ष्मी चंचल आहे. नाथे तोडू नका. भावाच्या घरात जायचं नाही ना, जाऊ नका. उद्या तुम्ही ॲडमिट आहे, तुम्हाला भेटायला येणारी सगळी लोक केळं सफरचंद घेऊन येतील, पण 500 रुपये का वहिनं घेऊन येणार कोण आहे? भाऊ आहे. असं कसं? तो डायरेक्ट पोराला म्हणाले बा तुझ्याकडं राहू दे, लागले तर खरंच नाही तर परत दे, वाटलं तर तुझ्या चुलतीकून अजून घे, नाथे दे. आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये नाथे पार तोडून टाकले महाराज. काहीच ठुलं नाही आपल्या लोकांनी, फक्त कशाच्या जोरावर. आणि पाया पडून सांगतो महाराज तुम्हाला, इंदुरीकरची मेल्यावर सुद्धा आठवण येईल. लक्ष्मीनं जर नाथं तुटलं तर ते कशानं जोडणार नाही. आणि काय तोडायचं काय काम? त्यालाही संघ न्यायचा नाही, आपल्याला संघ. नाथे तुटून गेले आपल्या लोकांची. 10 वर्षापूर्वी मुलाला मुलगी पाहिजे 100 माणसं जात होती नाही. आणि काय 100 माणसं जात होती तेव्हा काय फोन होते का? निरपावर शनिवारच्या बाजारात बैल बाजारात म्हातारा भेटला का जेवढ्या पाहुण्याला सांगायचं तेवढ्याला सांगायचं सोमवारी जायचंय. आज पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जातात महाराज. पोराची आईन पोराचा बाप स्कूटीओ वाडा मिळाला, भाऊबंद उलातली. आणि स्कूटी सुद्धा अशी आली जवळ चालू येतोवर लाईट चालू. तरी जेवताना पोराची आई म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हणणं का? नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का? ती पडून गेली, ती कालच आणली सापडून. नाही तर अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली. ओ लोक पाहतच राहिली. बरं तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला का? असं काय पार महाराज पार वाटोळं झालं महाराज. आणि यातलं कोणतं वाक्य खोटं आहे सांगा? नाही. माणुसकी प्रेम ह्या गोष्टी राहिल्या नाही. आणि पाया पडतो त्या टिकवा टिकवा. या बिचाऱ्या कारगरी परिवाराचा आदर्श घ्या महाराज.
एक आईवडिलांसाठी एक चांगला कार्यक्रम करावाच मारा. काय होत नाही, आज एवढ्या लोकांना अन्नदान घडेल, एवढी श्रीमंती. आता हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून कमावलंय, काय ह्या मागच्या अवलदींना घे नाही, काही आहे का ना घम आहे का पस्ताव आहे का काही. तुम्ही आणि मी झक मारून ठेवली, या हरामींना काही कमी ठेवलं नाही ना. एअर खंदून ठेवली, मोटर बसून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवलं, माझाटले ती. त्यांना सगळं फुकाट मिळालं. वन साईड भांगपाडी त्यांनी बागला तर उशिडा झाला ते नालायकाच्या. एवढं एवढं ठापरू येते 90 आणते, फुकाट मिळालं ना त्याला. 70,000ची पल्सर, 10चा त्याला मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, माझाटलं ते. आणि बापानं 100 द्यायची पेट्रोलला, वरून हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हा, हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे तसाच आहे. मी म्हणून राहिले, तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असते. आता त्या हरामीला उते. महाराज, या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं स्ट्रिक्ट झालंय, म्हणून थोडीशी जनता जागेवर आली. कायदा थोडासा कडक झालाय. नाही तर 16चा पोरगा बलात्कारात, 17चा पोरगा खुनात, 18चा पोरगा दरोड्यात, 19चा पोरगा बलात्कारात, मर्डरमध्ये फळं कशाची आहे? आज 2-4 पोरांनी एकत्र आलं का पंप लुटायचा, 2-4 पोरांनी एकत्र आलं का मर्डरी करायचा. आणि या हरामीला ही गोष्ट का सुचली? कष्ट नको, पैसा पाहिजे. यांना ती सवय लागली. महाराज, यांना काम करायची सवय राहिली नाही. 2 मोटरसायकलवाल्यांच्या कानपट्टीत ठेवून दिली, धुळीची मिरची पावडर टाकली, त्यांचा मोबाईल हिसकून घेतला, चेन बिन काढून घेतली, 2-4 दिवस निघाले यांची. आणि यांनी ती इंद्रियाला सवय लावून घेतली. आणि यांच्या घरात धाक नाही. परिणाम झाला हा. ते उगाच आता 5-6 वर्षापासून पोलीस खातं नंबर 1 झाले. पिस्तळीत धरून जागेवर आली सगळी. आता कार्ट्यांची वळवळ जवळजवळ बंद झाली. कायदा कडक झालाय. नाही तर कोणी उठा करा दंगली, ती फॅशनच झाली. हे दंगली बिंगली वारणारी ध्यानात ठेवा, ते दिवस गेले आता. हे टपरे पेटवायचे ना, आंदोलनं करायचे, मोर्चे काढायचे दिवस गेले आता. आता कायदा कडक आहे. 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी पेटवताना दिसला ना तू असा क्लिपमध्ये, अशी खुटी गुतन तुया, खोटा उपटन पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाही आहे महाराज, 3 महिने जामीन नाही, मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. बांडीच पडन. जरा माझा टेलपणा कमी करतो. आता पहिले दिवस राहिले नाही. हो, आता पहिले दिवस. आणि ह्या पोरांना उत आला, फुकाट मिळालं सगळं. 70ची पल्सर, 90. यांनी आता वाढदिवस करायची पद्धत आणली आपल्याकडं. आता घरी नाही करते पोरं वाढदिवस, यांना बाप नाही ना. ही वड्याला सापडेला अवलाद ह्या. मग यांचे वाढदिवस कुठे आहे सध्या? हाय धाब्यावर, हायवेला केक ठेवायचा धाब्या पुढं चांगला मोठा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र, संगच मुतायचं त्या केकवर. आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. पोरानं खरं आहे का खोटं आहे? हां, घ्या. आपले भक्त खोटं नाही बोलते. आणि ही पद्धत आपल्याकडं का वाढली? या हरामीला सगळं मिळालं फुकाट. यांना कष्ट करायचे नाही. यांना हे हायवेची कामं चालू आहेत, सिमेंटच्या नळी झोपत्यात. आणि अगर पेट साफ ना हो तो नींद नहीं आती.